मोहन, कुठे जायला निघाला आहेस तू? त्याच्या आईनं त्याला विचारलं. क्षणभर तो गोंधळला, परंतु लगेच स्वतःला सावरून म्हणाला, माझ्या एका मित्राकडे जातोय. त्याला मार्क्स समजणार आहेत आज. आईनं एक वार फक्त काहीशा संशयानं त्याच्याकडे पाहिलं, परंतु ती काही बोलली नाही. तो जायला निघाला तेव्हा ती एवढं म्हणाली, लवकर परत ये. त्यानं एक सुटकेचा निश्वास सोडला आणि तो बाहेर पडला. परंतु घराच्या बाहेर पडताच त्याचे पाय आपोआपच नयनाच्या घराच्या दिशेने चालू लागले. आताशा त्याच्या आईला त्यानं वारंवार नयनाच्या घरी जावं हे पसंत नव्हतं. एक दिवस त्याची आई त्याला म्हणाली होती, मोहन, आताशा तू सारखा वसंतदादाच्या घरी जातोस हे योग्य नाही हां. आईनं असं का म्हणावं याचं त्याला आश्चर्य वाटलं होतं. त्यानं विचारलं होतं, का आई? त्यावेळी त्याची आई काहीशी गोंधळली होती. मग म्हणाली होती, आता तू काही लहान नाहीस. नयना घरात एकटी असते. तू वारंवार तिथं गेलेलं वसंताला कदाचित आवडायचं नाही. पण दादा काही तसं बोलला नाही, मोहन म्हणाला होता. अशा गोष्टी बोलायच्या नसतात, त्या आपण ओळखायच्या असतात. मी सांगते ते ऐक, नाहीतर एक दिवस आयुष्याचा सत्यानाश करून घेशील. त्याला या बोलण्याचा काही अर्थबोध झाला नव्हता. तीच म्हणाली होती, विवाहित स्त्रीचं जीवन हे काचेच्या भांड्यासारखं असतं. एकदा खाली पडलं की संपलं. विवाहित स्त्रीची आशा धरणंही पाप आहे हे विसरू नकोस कधी. तो काही बोलला नव्हता. पण आईनं त्या दिवशी आपल्याला हे का सांगावं हेच त्याला समजत नव्हतं. आपल्याबद्दल कसला संशय आला तर नाही ना तिला, असं त्याला वाटत होतं. पण संशय कशाबद्दल? संशय घेण्यासारखं त्याच्या हातून कधी काही घडलं नव्हतं. नयना त्याच्या अंगाशी झोंबाझोंबी करते, ती आपली थट्टा करण्यासाठी, असं त्याला वाटत होतं. पुष्कळदा ती त्याच्याशी फारच लगट करीत असे, त्याला जवळ घेऊन कुरवाळत असे. पण दुसऱ्याच क्षणाला ती त्याला दूर लोटत असे. का आहे त्याला समजत नसे. त्यावेळी ती त्याला टाकूनही बोलत असे. परंतु दुसऱ्या दिवशी तो तिच्या घरी जात असे. तिच्याकडं गेल्याशिवाय त्याला चैनच पडत नसे. एक दिवस त्याच्या आईनं त्याला पुन्हा इशारा दिला होता, मोहन, मी तुला बजावलं होतं की वसंताच्या घरी जाऊ नकोस म्हणून, पण तू काही ऐकत नाहीस. तुझ्या वडिलांच्या कानावर हे गेलं तर ते तुला फोडून काढतील बघ. पुन्हा एकदा बजावते तुला मी. त्या सटवीच्या मनात काय आहे माहिती नाही. एक दिवस सबंध आळीलाच आग लावील ती. त्याला काही समजलं नव्हतं. आईचा नयनावर राग आहे हे मात्र त्यानं ओळखलं होतं. कारण आता नयना फारशी त्याच्या घरी येत नव्हती. वसंतही पूर्वीसारखा नव्हता. पण त्यानं मात्र तिच्याकडे जायचं सोडलं नव्हतं. मित्राकडे जातो, फिरायला जातो असं सांगून तो नयनाला भेटायला जात होता. एक दिवस दुपारी आई झोपलेली आहे पाहून घराच्या बाहेर पडून तो नयनाच्या घरी गेला होता. आणि नयनाला पाहून त्याला आश्चर्य वाटलं होतं. तिनं डोक्यावरून आंघोळ केली होती. तिनं केस पाठीवर मोकळे सोडले होते. अंगात पोलका अगर चोळी काही नव्हती. त्यानं तिला विचारलं होतं, वहिनी, आता ह्यावेळी तू आंघोळ केलीस? हो, ती म्हणाली होती. ह्यावेळी कशाला केलीस आंघोळ? त्यानं विचारलं होतं. तिनं त्याच्याकडे एक क्षणभर पाहिलं होतं आणि मग ती म्हणाली होती, अंगाचा दाह व्हायला लागला म्हणून नळाखाली जाऊन बसले. तिचा आवाज काहीसा दुःखी होता. त्यानं विचारलं होतं, अंगाचा दाह होत होता? कशामुळे? तुम्ही काय डॉक्टर आहात औषध द्यायला? तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं होतं. तो गोंधळला होता, परंतु तिच्याकडे पाहत राहिला होता. नयनाने नुकतीच आंघोळ केल्यामुळे तिचं सौंदर्य जास्त खुलून दिसत होतं. अंगात पोलका नव्हता, त्यामुळे उरोभाग उठून दिसत होता. त्याच्या हृदयात एकाएकी एक प्रखर संवेदना जागृत झाली होती. तो तिच्या जवळ गेला होता आणि आपले दोन्ही हात तिच्या खांद्यांवर ठेवून म्हणाला होता, वहिनी. परंतु ती त्याचे दोन्ही हात झिडकारून म्हणाली होती, दूर व्हा, मला स्पर्श करू नका. पुन्हा आंघोळ करावी लागेल मला. तो एकदम गोंधळून गेला होता तिच्या ह्या वर्तनानं. नेहमी ती त्याच्या अंगाशी लगट करण्याचा प्रयत्न करत होती, पण आता त्यानं तिला नुसता स्पर्श केला होता तरी तिनं रागानं त्याला झिडकारलं होतं. तो म्हणाला, वहिनी, वहिनी. वहिनी गेली चुलीत, ती रागानं म्हणाली होती. तुम्हाला फक्त आग लावायला येते भाऊजी, आग विझवायची समजत नाही. जा निघून आता. तिच्या रागानं लालबुंद झालेल्या चेहऱ्याकडे त्याला पाहावेनासं झालं होतं. तो मुकाट्यानं तिथून निघाला होता. त्याला तो आपला अपमान वाटला होता. 2 दिवस तो तिच्याकडे गेला नव्हता. तिच्या घराच्या जवळपास सुद्धा फिरकला नव्हता. पण तिसऱ्या दिवशी त्याला राहवलं नव्हतं. तो तिला भेटायला गेला होता आणि त्याला पाहताच तिचा चेहरा उजळला होता. तिचे डोळे चमकू लागले होते. आपले दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवून तिनं विचारलं होतं,
2 दिवस कुठं होता भाऊजी? का आला नाहीत? त्या दिवशी मी रागावले म्हणून रागानं आला नाहीत ना? तो चकित होऊन गेला होता. म्हणाला होता, पण तू तर वहिनी मला घालवून दिलं होतंस. होय होय, ती म्हणाली. त्या दिवशी माझं डोकंच ठिकाणावर नव्हतं. आता कधी घालवून देणार नाही हं माझ्या राजाला. आणि तिनं त्याला आपल्या मिठीत घेतलं आणि ती त्याला कुरवाळीत त्याचे मुके घेऊ लागली होती. क्षणभर तो अगदी गोंधळून आणि भांबावून गेला होता. दुसऱ्याच क्षणाला त्याच्या सर्वांगातलं रक्त सळसळू लागलं होतं. आपोआपच त्याच्या बाहूंचा विळखा तिच्या शरीराभोवती पडला होता आणि त्याला एकदम त्याच्या आईचे शब्द आठवले होते. विवाहित स्त्रीची आशा धरणंही पाप आहे. त्याचबरोबर त्याचा सारा जोम खाडकन उतरला होता. तो तिच्यापासून दूर होत म्हणाला होता, नाही नाही, क्षमा कर मला वहिनी. आणि तिथून तो बाहेर पडला होता. आता तिच्याकडं जाता जाता त्याला हे आठवलं. तो तिच्या घरी आला तो नैना बाहेरच्या खोलीत एकटीच बसली होती. त्याच्याकडं पाहत ती म्हणाली, मला वाटलं तुम्ही आज येत नाही. खरं म्हणजे येणारच नव्हतो, तो म्हणाला. आई विचारत होती कुठं जातोस म्हणून. मग आलात कशाला? तिनं विचारलं. न आलात तरी चाललं असतं. तो चकित झाला. म्हणाला, पण आता लवकरच कॉलेज सुरू होणार आहे. मग कॉलेज आलं, अभ्यास आला. बरं होईल कॉलेज सुरू झालं तर. ती एक सुस्कारा सोडून म्हणाली. का? मी इथं यायला नकोच काय? त्यानं विचारलं. मी तसं म्हणत नाही, ती गंभीर स्वरानं म्हणाली. पण मृगजळाच्या मागं धावण्यात काही अर्थ नाही. म्हणजे काय वहिनी? त्यानं गोंधळून विचारलं. तहान लागली की पाणीच हवं असतं भाऊजी. दुधानं ती क्षणभर भागेल, पण पाण्याचं समाधान मिळणार नाही त्यानं. त्याला पाणीच हवं, ती गंभीरपणे म्हणाली. तो तिच्याकडे पाहत राहिला. नैना उठून चहा करण्यासाठी म्हणून स्वयंपाकघरात गेली. तो तसाच उभा राहिला. त्याचा सारा उत्साह मावळला होता. मोहन कॉलेजातून घरी आला आणि पुस्तके आपल्या टेबलावर ठेवून तो स्वयंपाकघरात जायला निघाला. तो आतून त्याच्या आईचा आवाज आला. काय म्हणता तुम्ही कमलाबाई? सगळ्या आळीला माहीत आहे की तुम्हालाच माहीत नाही? कमळाबाईचा आवाज. नाही, त्याच्या आईचा आवाज आला. गेल्या आठवड्यात गोखल्यांच्या गोपाळला तिच्या घरातून चोरून बाहेर पडताना शांतीबाईंनी पाहिलं. काय गं बाई? त्याच्या आईचा आवाज आला. परवाच्या दिवशी मागल्या आळीतल्या बबनला तिच्या घरात शिरताना पाहिलं. बबन? म्हणजे तोच तो उडाण टप्पू मेला. आता काय बोलावं बाई? अजून पुढं कुठं ऐकलंय तुम्ही सीताबाई? आणखी काय ऐकायचं आहे? आणखी एक गोष्ट कुठली ऐकली आहे तुम्ही? आज काय झालं? तिचा नवरा नेहमीप्रमाणे ऑफिसात गेला जेवून खाऊन. अर्ध्या तासानं तो काही कामाकरता परत घरी आला. तो काय? ती आणि शेजारचा सीताराम दोघं एकमेकांच्या बाहुपाशात. दोघं अगदी रंगात आली होती. वसंत येताच सीतारामनं खिडकीतून पळ काढला आणि काय? मग वसंतानं अशी झोडपून काढली म्हणता तिला. सारी आळी जमा झाली होती. पण मेरीला काही लाज लज्जा? उलट नवऱ्याशी भांडायलाच लागली. त्याला नाही ती दूषणे देऊ लागली. आता काय म्हणावं या सटवीला? मला वाटतं आळीतल्या साऱ्या तरुणांना ती आपल्या नादी लावून बिघडवून टाकेल. काय तरी बाई हे. मला तर वाटत होतं की ती साधी भोळी आणि सोजवळ आहे ती. तुमच्या मोहनला सांभाळा हो सीताबाई, कमलाबाईंनी सूचना दिली. माझ्या कानावर जरासं होतं, पण तिची इतकी मजल जाईल असं वाटलं नव्हतं. आता इथं आली तर पायच मोडून टाकीन तिचा. सीताबाईंचा आवाज. अशी निर्लज्ज स्त्री पाहिली नव्हती हो मी. कमलाबाईंचा आवाज. काय तरी बाई एक स्त्री असते. मी म्हणते लाज शरम कशी वाटत नाही यांना? रस्त्यानं जाणाऱ्या पुरुषाकडे पाहायचं धैर्य होत नाही आम्हाला. आणि ह्या बयेनं किती जणांशी संधान बांधलं. अशा स्त्रियांना खोड्यातच अडकवायला हवं. सीताबाईचा आवाज आला नाही. कमलाबाईचा आवाज आला. येते आता मी. बसा ना, चहाची वेळ झाली. चहा घेऊनच जा. नाही, आता बसायला वेळ नाही. कमलाबाईचा आवाज आला. यशोदाकडं जायचं आहे. तिचा निरोप होता भेटून जा म्हणून. पण तुमच्या मोहनला सांभाळा हो. मोहन बाहेर उभा राहून ऐकत होता. त्याला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. त्याच्या पायांना कापरं भरलं होतं. त्याचं सर्वांग कापत होतं. कमलाबाई उठल्याची चाहूल लागताच तो भानावर आला आणि आपल्या खोलीत जाऊन खाटेवर पडला. त्याच्या डोळ्यापुढं नैनाची मूर्ती उभी राहिली. अजून त्याचा जे ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता. नैना खरोखरीच किती चांगली होती. तिनं तसं का वागावं हे त्याला समजेना.
गोखल्यांचा गोपाळ, मागच्या आळीतला उडाण टप्पू बबन आणि शेजारचा मरतुकडा सीताराम. त्यांची आठवण होताच त्याच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांच्यासारख्याशी तिनं संबंध ठेवावा ही कल्पनाच त्याला सहन होईना. त्या तिघांनी तिच्या शरीराशी लगट केली हा विचारच त्याला असह्य होऊ लागला. नयनाचा राग येण्याऐवजी स्वतःचाच राग जास्त आला. त्याला ज्यावर फक्त आपलाच हक्क आहे असं वाटत होतं ते तिघा फडतुसांनी मिळवलं होतं. त्याच्या मनात आलं असंच जावं आणि तिला जाब विचारावा. पण ते धैर्य त्याला झालं नाही. त्यानं मनाशी निर्धार केला की आता तिचं ह्यापुढे तोंडसुद्धा पाहायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला. तोच वसंत घाईघाईने आला आणि त्यानं सीताबाईंना विचारलं, आई, नयना आली आहे का इथं? इथं यायला तोंड आहे का तिला? सीताबाईनं काहीशा कुत्सितपणे विचारलं. मग मग ती गेली कुठं? हताश झाल्याप्रमाणे खाली बसत वसंत म्हणाला. आणि जाणार तरी कुठं? जीव तर दिला नसेल ना तिनं? काय? सीताबाईनं चमकून विचारलं. होय, वसंत म्हणाला. रात्री आमचं दोघांचं पुन्हा जोराचं भांडण झालं. तिनं जीव देण्याची धमकी दिली. सकाळी उठून पाहतो तो ती घरात नाही. मोहनला वाटू लागलं आपल्या डोळ्यांपुढं अंधेरी येत आहे. तो उठलेला पुन्हा खाटेवर पडला. त्यानं डोळे मिटून घेतले आणि तो मनाशी म्हणाला, नाही नाही वहिनी, तुला तसं करता येणार नाही. माझ्यासाठी तुला जगायलाच हवं. वहिनी वहिनी. परंतु पुढे शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले नाहीत. भाऊजी. मोहनच्या कानावर एकदम हाक आली आणि त्यानं तो आवाज ओळखून एकदम थबकून त्या दिशेनं पाहिलं. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यानं 2-3दा डोळ्यांची उघडझाप केली. क्षणभर त्याला वाटलं आपण स्वप्नात तर नाही ना. परंतु ते स्वप्न नव्हतं. खरोखरीच नयना वहिनी उभी होती तिथे. वहिनी वहिनी तू तू त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं. का? विश्वास बसत नाही? तिनं त्याच्याकडे पाहत हसून विचारलं. होय, खरोखरीच विश्वास बसत नाही, तो म्हणाला. वाटतं स्वप्नच पाहतोय मी. अजूनही स्वप्नच पाहताय का भाऊजी? तिनं विचारलं. तो काहीसा गोंधळून गेला. म्हणाला, पण पण तू तू आणि काय विचारावं आणि कसं विचारावं हे न समजून तो गप्प राहिला. चला माझ्याबरोबर, सांगते तुम्हाला सारं, ती म्हणाली. कुठं जायचं? त्यानं काहीसं गोंधळून विचारलं. घाबरू नका भाऊजी, ती हसून म्हणाली. आता ती भीती बाळगू नका. ती नयना कधीच मेली. तुम्ही तिचा मुडदा पाडला. मी? त्यानं गोंधळून विचारलं. होय, तुम्ही, ती म्हणाली आणि तिनं येणारी एक रिक्षा थांबवली आणि प्रथम ती आत बसली. नंतर त्याचा हात धरून ओढीत ती म्हणाली, आता रस्त्यावर उगाच तमाशा नको. मुकाट्यानं आत बसा. कसल्या तरी मंत्रानं भारल्याप्रमाणे तो रिक्षात बसला. रिक्षा सुरू झाली, परंतु त्याला पाहण्याचं धैर्य होईना. तिच्या कोमल शरीराचे धक्के त्याला बसत होते. त्या स्पर्शानं त्याच्या पूर्वीच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. रिक्षा थांबली तेव्हा तो भानावर आला. तो खिशातून पैसे काढून देण्यापूर्वीच तिनं पैसे दिले होते. या माझ्याबरोबर, नयना म्हणाली. त्यानं आपण कुठं आलोय हे पाहण्यासाठी आजूबाजूला पाहिलं. एक अरुंदशी आळी होती आणि आजूबाजूच्या घरातली माणसं त्या दोघांकडे विचित्र नजरेनं बघत होती. त्याला कसंसंच वाटू लागलं. त्यानं ओळखलं की तो मोहल्ला तितकासा चांगला नाही. त्याच्या अंगाला घाम सुटू लागला. नयना त्याला एका खोलीत घेऊन आली. खोलीत एक पलंग होता, एक खुर्ची होती. त्याला खुर्चीवर बसायला सांगून ती पलंगावर बसली. क्षणभर कुणीच काही बोललं नाही. नंतर त्यानंच शांततेचा भंग करून विचारलं, तू तू ह्या जागेत राहतेस का? वाईट आहे जागा? तिनं हसून विचारलं. पण इथली वस्ती चांगली दिसत नाही, तो म्हणाला. आणि मी तरी आता कुठं चांगली आहे? ती हसून म्हणाली. वहिनी, त्या नावानं आता हाक मारू नका मला भाऊजी. त्या लायकीची मी नाही. आणि एक विसरू नका, माझ्या ह्या परिस्थितीला तुम्ही कारणीभूत आहात. मी? त्यानं चमकून तिच्याकडे पाहत विचारलं. होय, ती म्हणाली. स्त्री सुलभ लाजेमुळं काही गोष्टी उघड सांगता येत नव्हत्या. तरी मी निर्लज्ज बनून तुम्हाला बरंच काही सुचवलंच. तुमचा दादा पुरुष नाही, षंढ आहे. वहिनी, तो एकदम म्हणाला. अशा माणसाला लग्न करण्याचा काय अधिकार आहे हे मला समजत नाही. पण आपली समाजरचनाच अशी आहे की ज्याला पुरुष म्हणून समोर उभं करायचं त्याच्या गळ्यात माळ घालायची. लग्नापूर्वी विचार करायचा तो फक्त कुळाचा, बाकी काही नाही. लग्नापूर्वी किती गोड स्वप्ने रंगवली होती मी मनात. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री त्या साऱ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. तुमचे दादा फक्त दिसायला पुरुष होते. पौरुषत्वाचं कोणतंही लक्षण नव्हतं त्यांच्यात. त्यांनी प्रथम माझा बळी घेतला, नंतर तुम्ही.
मी? त्यानं विचारलं. होय, तुम्ही. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. माझं शरीर काही मातीचा गोळा नव्हतं. हाडामाडाचं होतं ते. त्यात हृदय होतं. स्त्रीला नुसतं अन्न, वस्त्र अन आसरा मिळून चालत नाही. तिला मन असतं, सुखाची ओढ असते. नुसती पोटाची भूक भागून चालत नसतं. इतरही काही भुका असतात. त्या नवरा भागवू शकत नव्हता. माझं मन दुसरीकडे ओढ घेऊ लागलं. मी माझं लक्ष तुमच्यावर केंद्रित केलं. तुमचा आणि माझा कुणी संशय घेणं शक्य नव्हतं. सारं काही ह्या कानाचं दुसऱ्या कानाला न समजता चाललं असतं. परंतु तुमच्या मठ्ठ डोक्यात ते शिरलं नाही आणि माझ्या भावना जास्तच भडकू लागल्या. स्वतःला आवरणं मला अशक्य होऊन गेलं. पोटात भुकेचा डोह पेटला तरी माणूस एक वेळ स्वतःला सावरू शकतो. पण हृदयात कामाग्नी भडकला की माणूस राहत नाही. भाऊजी, जात, कुळ, वय सारं काही विसरून जातो. शेणसुद्धा खातो तो. मी शेण खाल्लं आणि कधीतरी जे व्हायचं तेच झालं. असली कृत्ये लपून राहत नाहीत. ते उघडकीस आलं. पण काय वहिनी? ती थांबलेली पाहून त्यानं विचारलं. तुझ्या दादाचं घर म्हणजे मला एक तुरुंगच वाटत होता. आज मी या नरकात आहे, पण सुखी आहे, नैना म्हणाली. काय? त्यानं एकदम चकित होऊन विचारलं. होय, ती म्हणाली. पण वहिनी हे जिणं. तो एकदम बोलायचा थांबला आणि मग एकदम अंगात काही संचारल्यासारखं तो म्हणाला. नाही वहिनी, मी तुला या नरकात ठेवणार नाही. ती क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग म्हणाली. काय करणार तुम्ही? तो एकदम उठला आणि तिच्याजवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाला. मला क्षमा कर. माझ्याकडून एकदा चूक झाली. आता. तिनं आपल्या खांद्यावरचे त्याचे हात दूर केले आणि ती हसून म्हणाली. चूक फार उशिरा लक्षात आली तुमच्या. आता काही उपयोग नाही त्याचा. म्हणजे? त्यानं चमकून विचारलं. एक काळ असा होता की ह्या माझ्या शरीराला सुख लाभावं म्हणून मी माझं शरीर कुणालाही फुकट द्यायला तयार होते. आज मला त्याच्यासाठी पैसे मिळतात, ती म्हणाली आणि मोठ्यानं हसली. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. तो म्हणाला. वहिनी. भाऊजी, माणसाला जोपर्यंत हवं ते मिळत नसतं तोपर्यंत त्याला त्याचं आकर्षण वाटत असतं. तो ते मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. पण एकदा ते मिळू लागलं की मग त्याला त्याचं आकर्षण राहत नाही. मला गरज होती तेव्हा तुमचं आकर्षण वाटत होतं, आता नाही. तो तिच्याकडे पाहतच राहिला. मग म्हणाला. पण माझ्या मनात अजूनही तुझ्याबद्दल ओढ आहे. मला तू हवी आहेस. नाही भाऊजी, आता ते शक्य नाही, ती गंभीरपणे म्हणाली. आज कुणी 20-25 रुपये टाकले तरी माझं शरीर त्याला मिळू शकतं. पण तुम्हाला जे एकेकाळी फुकटात मिळत होतं ते आज तुम्ही 1000 रुपये माझ्यासमोर ठेवले तरी तुम्हाला मिळणार नाही. काय? त्यानं विचारलं. कारण आज मी तुमच्याकडे माझा धाकटा धीर म्हणून पाहते, ती शांतपणे म्हणाली. तो तिच्याकडे पाहत राहिला. जा भाऊजी, जा. शक्य तितक्या लवकर ह्या जागेतून बाहेर पडा आणि पुन्हा कधी या बाजूलाही फिरकू नका, नैनाच म्हणाली. पण वहिनी, तो बोलू लागला. नाही भाऊजी, ती त्याला अधिक बोलू न देता म्हणाली. माझ्या जीवनाचा सत्यानाश झालेलाच आहे. तुमच्या जीवनाचं तसं होऊ नये अशी माझी इच्छा आहे. खरोखरच तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर माझी शपथ आहे तुम्हाला. ह्या बाजूला कधी फिरकू नका. मला विसरून जा. तो विस्मयचकित होऊन तिच्याकडे पाहत राहिला. आपल्यासमोर बसलेली स्त्री सामान्य नाही हे त्यानं ओळखलं. तो म्हणाला. जातो वहिनी, पण कधी काळी कसली गरज लागलीच तर मला हाक मारा. ती गरज आता यायची नाही भाऊजी, नैना त्याला अधिक बोलू न देता म्हणाली. आता कुणापुढं मी भीक मागणार नाही आणि जर कदाचित तशी परिस्थिती आलीच तर मी जिवंत राहणार नाही. ह्यापुढं तुमची भेट होणार नाही. पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगते भाऊजी, पुरुष बना. पाप आणि पुण्य ह्या नुसत्या कल्पना आहेत. स्वर्ग कुणी पाहिलेला नाही. त्या मृगजळाच्या मागे धावू नका आणि एक विसरू नका. काय ते? त्यानं विचारलं. माणुसकी, नैना म्हणाली. स्वर्ग आणि नरक जो काय आहे तो त्यातच आहे भाऊजी. तो तिच्याकडे पाहत राहिला. तिचा चेहरा अपूर्व अशा एका तेजानं उजळला होता. काही न बोलता तो तेथून बाहेर पडला. आज त्याला अविस्मरणीय अशा एका स्त्रीचं दर्शन घडलं होतं.